आज तर माझ्या घरच्यांनी हद्दच पार केली. माझ्या डोक्यावरून पडायच्या आधीच मला उठवलं, कारण आज आमच्या घरातल्या सर्वात लहान मुलीचा होता वाढदिवस, म्हणून केक आणायचा होता आणि आम्हाला दुपारी निघायचं पण होतं. म्हणून म्हटलं केक आणून ठेवलेलं बरं आहे. आज का नाही मला काढायची होती निसर्गासोबत अशी छान व्हिडिओ, पण ते काय माझ्या केसांना मंजूर नव्हतं. मला असं वाटतंय जाऊ द्या, निसर्ग मात्र छान आहे. भरपूर असा निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही पोहोचलो केक शॉप वरती. पण केक शॉप वरती पोहोचल्यावर माहित पडलं की बंद आहे, म्हणून आम्ही गेलो दुसऱ्या केक शॉप वरती. मग दिला पोटाला थोडा आधार आणि घरी आलो. आणि घरी आल्या आल्या मी बसले अशी चुली समोर, कारण गरम पाणी करायचं होतं मला आंघोळीला, कारण मी आंघोळ करून गेले नव्हते. चुलीवरची भाकर, चुलीवरचं मटण, चुलीवरचं पिठलं, सगळं काही किती छान लागतं ना खायला. पण चुलीवर बोलतीये, चुली समोर बसायला कुणालाच नाही आवडत. पण चुलीवरचं जेवण मात्र सगळ्यांना आवडतं. माझ्या अत्यंत प्रयत्नानंतरही माझ्याकडून चूल पेटली नाही आणि माझ्या दादानी एका मिनिटात चूल पेटवली. क्या दर्द दुख पीडा है मेरे जीवन में. मी आंघोळ करत